नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोप्या पद्धतीने अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात ते पाहणार आहोत। छेद समान नसणे तेव्हा छेद समान असताना आपण सरळ करतो बेरीज वजाबाकी, पण जेव्हा छेद समान नसेल तेव्हा कशा प्रकारे करायची हे पाहणार आहोत। आज हे उदाहरण पहा। 2/3, 2 हा अंश आहे, 3 छेद आहे, मायनस 1/2, 1 काय अंश 2 छेद। आता काय करायचं, छेदांचा गुणाकार करायचा। छेद किती आहे, 3 आणि 2, 3 गुणिले 2, आणि तिरकस गुणाकार 2 गुणिले 2 मायनस 1 गुणिले 3। दोन आणि 2 चा गुणाकार केल्यास 2 दुणे 4 मायनस 1 आणि 3 चा गुणाकार केल्यास 1 गुणिले 3, 1 आणि 3 चा गुणाकार केल्यास 3, 3 1 3। छेदांचा गुणाकार 3 दुणे 6, तर 4 मधून 3 गेले, खाली उरतो 1, 1/6 हे आलं उत्तर। आता अजून एक उदाहरण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। तर 5/2 वजा 7/3, 2 गुणिले 3 छेदांचा गुणाकार, तिरकस गुणाकार 5 गुणिले 3 मायनस 7 गुणिले 2। असे कंस टाकायचे म्हणजे आपल्याला सोडवताना सोपं पडतं। 5 3 15 मायनस 7 दुणे 14 भागिले 3 दुणे 6। किती आलं उत्तर, 1/6। अजून उदाहरण पाहूयात आपण। 10/3 वजा 1। आता इथं छेदामध्ये काही नसतो म्हणजे किती असतो, 1। तर आता पुन्हा पद्धत तीच आपली, छेदांचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार। 10 गुणिले 1 मायनस 1 गुणिले 3, 10 1 10 वजा 3 1 3 आणि 3 1 3 बरोबर 10 तून 3 गेले 7, छेद जसाच्या तसा 7/3 हे उत्तर आलं। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पहा, गणित एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहत आहोत। काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा।